संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. भास्कर जाधव यांनी म्हटलंय मी आक्रमक आहे त्यामुळे मला हे पद दिलं जात नाही. सर काय म्हणतात? अरे आक्रमकता असणाऱ्या माणसाला पदाची आवश्यकता काय? तो तसाही बोलू शकतो आणि भास्कर जाधव तसे बोलतातच ना. परंतु आता त्यांना काहीतरी लालूच दाखवणे आणि सांगणे की बाबा बघा आमचं तर मत आहे तुम्हाला. त्यांना भास्कर जाधवला मुळात विरोधी पक्षनेता बनवायचंच नाही. नाही, पण आदित्य ठाकरे यांचं पण नाव आता पुढे येतं त्यामुळे कुणाचं स्वागत करायला भास्कर जाधव यांना बनवलं तर त्यांचं किंवा आदित्य ठाकरेंचं? हे असंच केलं जसं एकनाथ शिंदे साहेबांबरोबर केलं ना तोच हा प्रकार आहे. नाव एकाचं पुढं करायचं, काम दुसऱ्याचं दाखवायचं. आदित्यचं नाव येणं काय नवीन नाही. नक्कीच. पण सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरे करतात आणि म्हणतात की विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात नसेल तर मग हे पद पण रद्द करा. अजितदादाचं का करत नाही हो? काय कारण काय? यांना खऱ्या रस्त्यावर आणायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि त्याचं असलेलं दुःख हे दरवेळेला ते व्यक्त करतात. शिवसेनेला गृहीत धरलं जातं असं कुठेतरी वाटतंय. ज्या पद्धतीनं पक्षातले नेते इथल्या तिथे नेले जात आहेत आणि आता तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच सुरक्षा लावण्याची जी आहे ती पाळी आलेली आहे. जळगावमध्ये पण हा प्रकार पाहायला मिळाला. शिवसेनेच्या आमदारांकडून आता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडी सुरक्षा दिली जाते. बाहेर असो आतमध्ये असो आणि कोणतेही पळवापळीचं काम इथं होणार नाही. कुणाला दाबण्याचं काम होणार नाही. तिन्ही नेते एकत्र बसून चांगला निर्णय घेतात आणि त्याचं आता आम्ही स्वागत करतो. आमदारांची बैठक सुद्धा आहे. या बैठकीमध्ये जे काही दुरावे असेल किंवा निधी वाटपा संदर्भातली चर्चा असेल ती होईल आज. निश्चित होईल. नक्कीच आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी संजय शिरसाट यांनी मांडलेली आहे आणि पळवापळवीची कामं कुणीही करता कामा नये असं संजय शिरसाट म्हणत आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.